अभंगाचा अंतरंग विषय असा आहे की या भूतलावर 3 वर्ग येतात, देव, जीव आणि संत. जीवाला यावंच लागतं, आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे, ते भोगावया यावे देहा एका. देवाला आणावं लागतं आणि याला रूपाबळे करून खळे हरिदासी. आणि संत या ठिकाणी येत असतात, धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे, ते आम्हा येणे घडे संसार स्थिती. आणि संसार स्थितीला येऊन ते जगताला आदर्शभूत त्या ठिकाणी ठरतात आणि आपल्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त करून घेतात. तुम्ही आम्ही कुणालाही धन्य म्हणतो, विढाल विढाल कोणी धन्य होऊ शकत नाही. महाराज म्हणतात, ज्यांनी जीवनामध्ये अलौकिकता ज्यांची प्राप्त करून घेतली, धन्य ते संसारी. ते संसारी धन्य आहे. धन्य ते संसारी कोणते? संध्याकाळी 90 मारून झोपतात ते. महाराज म्हणले ते नाही, ज्यांच्या अंतरंगामध्ये दया आहे. दयावंत जे अंतरी. असं काय करतो हे? नेमका प्रॉब्लेम काय? तुम्हाला ऐकू येत नाही का असं भंग भंग असं विसल विसल करणार का? मलाच होऊ लागलं असं. दररोज होत नाही का असं? आजच होऊ लागलं का? मी पांढऱ्या पाहिजे मग नेमकं काऊन होऊ लागलं असं? हे बॉक्स पुढे झाले. हां, दररोज पुढे नव्हते राहत का असे? हां, त्याला थोडे मागे करा. विठ्ठल विठ्ठल घेऊनच मागतो. आले कुठून आणि कशासाठी? येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे. वैकुंठातून जगतावर उपकार करण्यासाठी संत या ठिकाणी आले आणि ते जीवन जगत असताना त्यांची आचारसंहिता सांगितली. लटिके वचन नाही देही उदासीन. ते कधी लटकं बोलत नाही आणि देहावर उदासीन असतात. आणि त्यांचं बोलणं कसं असतं? मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. त्यांचं नुसतं बोलणं गोड नसतं, तर त्यांचं अंतरंग सुद्धा त्या ठिकाणी पवित्र असतं. असा अभंगाचा सोपा सोपा अर्थ आहे. विढाल विढाल. कीर्तन सांगण्यापूर्वी थोडा पर्याय देणं महत्वपूर्ण. आपल्या पुण्य पावन भालेगाव या नगरामध्ये किम निमित्तानं कीर्तन आहे. प्रत्येकाला सूत्र आहे श्री विठ्ठल सोनाजी महाराज कीर्तन महोत्सव. आणि अनेक वर्षापासून चालत आलेला हा उत्सव. आणि या उत्सवामध्ये कीर्तन रूपी उत्सव रूपी यज्ञामध्ये कीर्तन रूपी आहुती देण्याचा योग माझ्या वाट्याला आला. मी माझं परम भाग्य समजतो. विडाला भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गावातील प्रतिष्ठित मंडळीच्या पुढाकारानं आणि सर्व महाराज मंडळीच्या उपस्थितीमध्ये मला सर्वांची नावं श्रुत नाहीये, परंतु खऱ्या अर्थानं भालेगाव बाजार या गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये ज्याने पोहोचवलं असे आमचे परमपूज्यने शालिग्रामजी बाबा सुरवळकर. तथा त्या ठिकाणी आमचे परमस्नेही 15-20 वर्षापासून आमचे चांगले प्रेमाचे संबंध आहेत हरिभक्तपरायण साबे महाराज. तसेच त्या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण दिगंबर महाराज, हरिभक्तीपरायण मला नावं सांगत जा. प्रशांत महाराज, अरुण महाराज, हरिभक्तपरायण अरुण महाराज, हरिभक्तपरायण प्रल्हाद महाराज आदी करून आपल्या गावाचे हरिभक्तीपरायण दिनकरजी महाराज. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सन्माननीय सदस्य आणि समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हे कीर्तन पार पडत आहे. भालेगाव या गावाला येण्याचा माझा हा 3रा योग आहे. खरं तर गावात आल्यानंतर त्या ठिकाणी आनंद वाटतो की हे गाव आदर्श आहे. या गावामध्ये एक साधूचा वास्तव्य त्या ठिकाणी आहे आणि शालिग्राम बाबाकडे या ठिकाणी बसलो. खूप मोठा आनंद वाटला. तुम्हाला खरं सांगू का महाराज, आमच्या भागामध्ये चांगलं एकमेव असं अलौकिक नाणं म्हणजे आपल्या भालेगावचे हरिभक्तपरायण आमचे पूज्यनीय सुरवळकर बाबा त्या ठिकाणी आहेत. एवढं वय झालं तरी सुद्धा त्या ठिकाणी परमार्थामध्ये अगदी तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे हे त्यांच्याकडे पाहून कळतं. विढाल विढाल. आणि कृष्णाने फोन केला की माऊली तुम्ही या ठिकाणी या. आल्यानंतर खूप आनंद वाटला. आणि ज्यांच्या सौजन्याने आजचं कीर्तन आहे आमचे जगन्नाथजी बेलोकार, अन्नदाते पण त्या ठिकाणी ते आहेत. आजच्या या सुंदरपैकी त्या ठिकाणी वातावरण आहे. बऱ्याच दिवसानंतर आज वरण आमचा पिछा सोडला वरणानं. बऱ्याच दिवसानंतर आज म्हणजे असं जेवण झालं माझं की मला असं वाटतं एक झोप घ्या नंतर कीर्तन करा. चालन का? व तसं काही मी करणार नाही बुवा. विढाला विढाला विढाला.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. हरी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विठ्ठल. हो. आणि सर्व या ठिकाणी उपस्थित माझ्याबरोबर आलेले आमचे लहाने बाबा, तसेच त्या ठिकाणी मराठी तडका ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, नाही का. जो तडका असेल तेच दाखवा, बाकी तडका काही दाखवू नका, नाही का. असे आणि आमच्या मराठवाड्यातले त्या ठिकाणी ते आहेत. असे सर्वांचा सुयोग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. श्रीमद भागवत कथेचं रसपान तुम्ही या ठिकाणी करत आहात. श्रीमद भागवतो ख्योयम प्रत्यक्ष कृष्ण एवही स्वीकृतो शिमयानाथम मुक्तर्थम भवसागरे. अशी गोड पवित्र श्रीमद भागवताची कथा तुम्ही या ठिकाणी श्रवण करत आहात, नाही का. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुम्हा मायबापांच्या चरणावर नतमस्तक होतो. किती वर्ष आहे सप्ताहाचं? अनादी काळापासून चालत आलेला सप्ताह त्या ठिकाणी आहे. आणि मी असं त्या ठिकाणी म्हणेल, अनादी काळापासून चालत आला आणि अनादी काळापर्यंत त्या ठिकाणी तो टिकत राहावा. सप्ताहामुळे एक त्या ठिकाणी फार मोठा फायदा आहे की आलेली येणारी जी पिढी आहे त्या पिढीमध्ये अलौकिक बदल त्या ठिकाणी होतो आणि संतांच्या सानिध्यात बदल होतो. मला शालिग्राम बाबांनी इत्तमभूत चरित्र सांगितलं की माऊली, मी वयाच्या 40-50 वर्षानंतर कीर्तन करायला लागलो. ही संतांची कृपा त्या ठिकाणी असते. एक सांगू का महाराज, आम्ही भाग्यवान आहोत. डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं कुणी? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक त्या ठिकाणी लिहिलं आणि त्या पुस्तकात त्यांनी असं लिहिलेलं आहे, पंडित जवाहरलाल नेहरूंनी, की जेवढे संत जगात झाले नाही, जेवढे संत जगात झाले नाही तेवढे संत एका भारतात झाले. जेवढे संत भारतात झाले नाही तेवढे संत एका महाराष्ट्रामध्ये झाले. आणि जेवढे संत महाराष्ट्रामध्ये झाले नाही तेवढे संत विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी झाले. हे आमचं त्या ठिकाणी परम भाग्य आहे. विठाला विठाला विठाला. पण त्यांनी नंतर एक गोष्ट लिहून ठेवली, त्याच्यामध्ये एक गोष्ट लिहून ठेवली. जेवढे संत महाराष्ट्र जगात झाले नाही तेवढे भारतात झाले, जेवढे भारतात झाले नाही तेवढे महाराष्ट्रात झाले, जेवढे महाराष्ट्रात झाले नाही तेवढे मराठवाडा विदर्भामध्ये झाले. पण त्यांनी शेवटी अशी एक मेक मारून ठेवली, ते संत जिवंत असताना त्यांना कळाले नाही. बघा ना तुम्ही, साईबाबाला दिवाळीला तेल पाहिजे होतं दिवे लावायसाठी, दिलं का लोकांनी? नाही दिलं. आणि बाबांनी काय केलं मग? दीपावली मनाये सुहानी, दीपावली मनाये सुहानी, मेरे बाबा के हाथों में जादू का पानी. दीपावली मनाये सुहानी, मेरे साई के हाथों में जादू का पानी. दीपावली दीपावली ओ दीपावली. संतांनी चमत्कार केले नाही, त्यांच्या हातून चमत्कार सहज झाले. हो, सोनाजी बाबांनी लेकराला शेण दिलं तर त्याचं काय झालं? सोनं झालं. आम्ही सोनं दिलं तर लोकांच्या हातात शेण होईल. ही संतांची कृपा आहे. विठाला विठाला. ही संतांची कृपा आहे. ज्या साईबाबाला जिवंत असताना तेल नाही भेटलं दिवाळीला दिवे लावायला, आज अख्खी शिर्डी त्या साईबाबाच्या भरोशावर दररोज दिवाळी साजरी करते. हे संतांचं वैभव आहे. विठाला विठाला. आणि त्यांची कृपा झाल्यावर काय होत नाही महाराज, काही पण होऊ शकतो. आणि ते कृपा करण्यासाठी इथं येतात, त्यांना इथं येण्याचं काही कारण नाही. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, जया ज्ञानी या पुरुषा जे कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सका बोलिला तो. साधू संतांना इथं येण्याचं काही कारण राहत नाही, पण जगतावर उपकार करण्यासाठी येतात. विठाला विठाला विठाला. उपकार करण्यासाठी येतात आणि संसारामध्ये राहतात आणि संसारात राहून धन्यता प्राप्त करून घेतात. कोणी बी धन्य, तुम्ही आम्ही कोणालाही धन्य म्हणतो. आमच्या गावात शेजारी एक वालसंगी नावाचं गाव आहे आणि तिथे एका माणसाला 16 पोर आहेत. किती? 16. एक जण म्हणलं की मुलं किती? म्हणले 16. ते म्हणलं धन्य आहे बा, जास्त पोरावाले धन्य ठरले असतं तर डुकर धन्य झाले असते. असं नाहीये. धन्य कोणी होऊ शकत नाही. ज्यांनी जीवनात अलौकिक कार्य केलं, धन्य मना विनाई अलौकिक लोक, धन्य मना विनाई अलौकिक लोक, धन्य मना विनाई अलौकिक लोक, धन्य मना विनाई अलौकिक लोक.
भाग्य आम्ही तुका देखिले, धन्य म्हणवीन यह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखिला. हे संतांचं जीवन आहे. एक जीवनाचे काही प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. एक आहे धिक जीवन, एक आहे निंद्य जीवन, एक आहे स्तुत्य जीवन आणि एक आहे धन्य जीवन. विढाला 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 विढाला. एक धिक जीवन आहे. काही काही लोक जन्माला आले पण काहीच कामाची नाही, काहीच काम येत नाही ते कुणाच्या. हे धिक जीवन आहे. तुकोबरायचे का अजून एक अभंग आहे. दिग्गजिने ज्याचे बाईले अधीन, दिग्गजिने ज्याचे बाईले अधीन, दिग्गजिने ज्याचे बाईले अधीन, दिग्गजिने ज्याचे बाईले अधीन. परलोकी मान नाही दोनी, परलोकी मान नाही दोनी, दिग्गजिने ज्याचे लोभावरी मन, दिग्गजिने ज्याचे लोभावरी मन. हो, दिग्गजिने ज्याचे बाईले अधीन. या लोकांचं जीवन धिक आहे. हे काहीच कामाचे नाही, नाही का. लोक सांगतात ना, महाराज आमच्या गावाचा माणूस म्हणजे माणूस आहे. कुणाच्या आदेत नाही, कुणाच्या मदत नाही, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, कुणाच्या बारशात नाही, कुणाच्या तेरशात नाही, कुणाच्या जवळात नाही, कुणाच्या शेंडीत नाही, कार्यक्रमात एक नाही, 1 रुपया देत नाही. कामाचा धिक जीवन या लोकांचं. धिक हे काही कामाचे नाही आहे. हे धिक जीवन आहे. दुसरं निंद्य जीवन आहे की ज्यांनी समाजामध्ये एक आगास लावल्या निर्हा, अशा लोकांचं जीवन कसं आहे? निंद्य जीवन आहे. ज्यांनी चांगले कामं केले त्याला कोण चांगलं म्हणून दादा. महाभारतामध्ये एक मामा होऊन गेला, त्याला अजून बी लोक चांगले नाही म्हणत. कोण? शकुनी मामा. ज्यांनी समाजात चांगलं काम केलं त्याचं चांगलं काम निघतं. आम्ही बाबाकडे बसलो, शालिग्राम बाबाकडे. तुमच्या कार्यक्रमाचे, तुमच्या या संस्थांचे उपाध्यक्ष आले, कुठे आहेत ते? हे इथं बसले. तर बाबांनी त्यांच्या पाठीवर हात मारला, म्हणे बुवा माणूस देखना नाही पण कामाला लय भारी नाही का. हे ना कर्तव्य बोंब मारतं माणसाचं महाराज. ज्यांनी चांगलं काम केलं ना त्याचं समाजात नाव होतं. बाबा आमच्या गावात एक माणूस होऊन गेला, कुठं बी आग लावितो. 7-8-10 पिढ्या झाल्या, कुठंही काय झालं आगच टाकायचा. त्याचं नाव होतं बाळू पाटील, पण त्याला लोकांनी नाव पाडलं पचका बाळ्या. तेच म्हणायचं. म्हणजे जिथं जाय तिथं पचकाच म्हणता ना इकडे, तिथं निरा पचका करून टाकायचं ते. म्हणजे कोणाला चांगलं बोलणार नाही. कोणा जर चांगलं म्हटलं ते म्हणलं हा हे आहे पण हे असं नाही पाहिजे होतं, म्हणलं केलाच पचका त्याने, त्याचं नावच पडलं कोणता बाळ्या. हे निंद्य जीवन आहे. कोणी काय करायला लागलं तिथं तो कार्यक्रम लावून द्यायचा त्याचा. एका माणसानं घर बांधलं चांगलं, आणि माझं असं मत आहे, एखाद्यानं जर घर बांधलं ना आणि त्यानं जर आपल्याला घर पाहायला नेलं ना तर त्याला चांगलं म्हणावं. त्याला कधी खुट्या काढू नये त्याच्यातल्या. पण पाहणारे काय करतात माहिती का, ही खिडकी इथे पाहिजे होती. त्यानं कोणते कोणते पाहुणे होळवले त्यालाच माहिती. ही खिडकी इथं पाहिजे होती, कायला पाहिजे होती खिडकी इथं. त्यानं कोणत्या कोणत्या कोणाकडून काय काय पैसे आणले, कोणा डुबुले, हे फक्त त्यालाच माहिती आहे. मग एकानं मस्त घर बांधलं, पण तो त्याची जीभ एवढी खराब होती एकाची, ते कुठेही चांगलं बोलेच ना. ते कुठं बी काय करायचं ते काहीतरी शिल्लक बोलून द्यायचं. त्या माणसानं मस्त घर बांधलं आणि त्यानं वास्तुशांती केली घराची. त्याची बायको म्हणली सगळ्या गावाला आमंत्रण द्या, पण याला आमंत्रण द्यायचं कोणाला? कोणाला? बाळ्याला. पुऱ्या गावाला आमंत्रण दिलं महाराज, पण बाळ्याला आमंत्रण दिलं. जेवणाचा टाइम होता 1 वाजेचा, हे 12:30 वाजता जाऊन बसलं तिथं जेवायला. हे काय बी बोले ना कुणाला पण, म्हणजे पचकाच करून द्यायचं कुठं पण. ते एक माणूस म्हणला बाळ्या तुला आवत नव्हतं का, आमंत्रण होतं का तुला? तो म्हणला अरे मला आमंत्रण नाही, मला माहीत होतं, पण यांची वास्तुशांती आता त्यांची एवढी गडबड आहे कामाची, त्यांच्या पाठीमागं नसन राहिली आठवण, पण मला होतं ध्यान यायची घर भरणी आहे म्हणून. ते म्हणले आता आला तर आला, काही बोलू नको निदान. ते म्हणले काही बोलत नाही बाबा, मी कशाला काही बोलू, मग जेवण करून गुपचित निघून जाऊ ना. तिथे मकानाकडे पाहत बसला असं. ते एक माणूस म्हणला बाळ्या तुझी जीभ लय खराबी, तू आला ना तसं चाललं जाय, काही बोलू नको. ते म्हणलं आपण काही बोलत नाही, पण खरं सांगू म्हणले पाटील तुम्हाला मकान म्हणजे मकान बांधलं, पण का हो याच्यावर 20 पलटी तर सगळं खचून जाईल. म्हणजे जाता जाता पचकाच करून गेला. म्हणजे एवढा खतरनाक माणूस. अजून त्याचं नाव आहे आमच्या गावात की आपल्या गावात एक बाळू पाटील होऊन गेला. कोणता?
अजून नाव आहे त्याचं. एका माणसाला बैल जोडी आणायची होती, खिलारी बैल, 1 लाख रुपयाची जोडी. बायकोनं सांगितलं तुम्ही आणा, पण याच्या नजरेत नका येऊ देऊ. याच्या नजरेत आली आणि यानं काही म्हणलं की काहीतरी होतच. महाराज त्यानं याच्या धाकानं 7:30 वाजता बैल गावात आणले पूजेसाठी. हे उभं होतं खांब्याजवळ, बैल आणले वाटतं. तो माणूस म्हणला, वाळ्या तुया धाकानं संध्याकाळ केली म्या, तुया पाया पडतो म्हणले, काही बोलू नको. ते म्हणलं आपण कशाला काय बोलावं, बैल म्हणजे बैल आहे तुमचे, पण तुमच्या शेतात आहे ना साप निघत डसला की मेलाच. ते म्हणला काय आगाऊ माणूस आहे, कुठेही जायचा तरी पचका करून द्यायचा. एका माणसाला गहू पेरायला जायचो शेतात, जेमतेम पाणी होतं बिचाऱ्याकडे, जेमतेम पाणी. त्याची बायको म्हणली यावर्षी पाऊस जरा आपल्याकडे कमी झालेला आहे, थोडं विहिरीत पाणी आहे, अर्धा 1 एकर गहू आपण पेरू, म्हणजे आपल्याला खायला गहू राहतील, लेकरं बाळायला 12 महिने पुरतील गहू. ते जाऊ म्हणले आपण, पण म्हणले आपलं गाव छोटं आहे आणि जात असताना याच्या नजरेत नाही पडायचं. कोणाच्या? बाळ्याच्या. त्याच्या धाकानं सकाळी 5:30 वाजता निघले ते शेतात. कोणाच्या धाकानं? बाळ्याच्या. की यानं हटकलं की कामच होत नाही, इतका पचका करणारा माणूस. आणि गावाच्या जेव्हा बाहेर निघले ते याच्या धाकानं, ते म्हणले लवकर चाल. हे तिकून दात घासत येऊ लागलं होतं सकाळी सकाळी. कुठे निघले सकाळीच? तो माणूस म्हणला बापा ज्याच्या धाकानं निघलो तोच पुढं आला. ते खाली उतरला गाडीच्या, तो पाया पडतो म्हणले बाळ्या काही बोलू नको रे, तुझी जीभ काही चांगली नाही. म्हणले कुठं निघले सकाळी? म्हणले तू काहीच बोलू नको, मी गहू पेरायला चाललो. आणि काही बोलू नको रे म्हणले, तुझी जीभ एवढी खतरनाक आहे ना, तू काही बोललं की काही बी होतं. म्हणले मी काही बोलत नाही दादा. म्हणले बोलू नको, मी तुला 2 पोते गहू देईन, गप बैस फक्त. काही काही लोकाला गप बसायचं पैसे द्यावं लागते आमच्याकडं, इकडं कसं आहे मला माहीत नाही. गप बसायचं पैसे द्यावं लागत त्याला. त्या पाया पडतो म्हणले बाळ्या काही बोलू नको, फक्त दर्शन घेतो म्हणले तुझं, तू काही बोलू नको, मी तुला 2 पोते गहू देईन. तो म्हणला दादा मी नाही बोलत काही, तुम्ही किती उदार अंतकरणाचे मला माहिती आहे दादा. तुम्ही 2 पोते नाही, तुम्ही मला 4 पोते बी गहू द्याल. पण झाले तव ना, कार्यक्रमच लावला त्यानं, पचकाच केला शेवटी. अजून त्याचं नाव घेतात लोक. कोणता बाळ्या? हे निंद्य जीवन आहे. विठाल हो, हे काय स्तुत्य जीवन, स्तुत्य जीवन. रामेश्वर भट्ट तुकोबरायाचे कट्टर विरोधक, पण तरी सुद्धा तुकोबरायाची स्तुती केली. तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसे, तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसे. आवनो निरामेश्वर चरणी मस्तक ठेविले, चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखविया आरती तुकारामा. तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासे आले. हे स्तुत्य जीवन आहे. वास्तविक पाहता रामेश्वर भट्ट तुकोबरायाचे कट्टर विरोधक होते, पण विरोधक बी असावा ना महाराज, असा खानदानी पाहिजे, असा सुड्या फुकणार नाही पाहिजे. विरोधक कोणातरी असं म्हटलंय एका शायरानं कि सिर्फ हाथों में तलवार नहीं, सीने में दम और आंखों में पानी चाहिए. दुश्मन भी चलता है हमें, लेकिन वो भी खानदानी चाहिए. तो भी त्या ठिकाणी खानदानी असावा, दुश्मन का असत नाही. रामेश्वर भट्टाचा अधिकार केवढा होता. ऋग्वेदादी त्यांनी प्रतिष्ठिजती वाघभोनी केली जैशी वदनी ब्रह्मशाळा, कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे, ज्योतिषितो म्हणे तैसेची होय. एवढा अधिकार होता रामेश्वर शास्त्रींचा. अरे पण ते रामेश्वर शास्त्री म्हणतात धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. याला म्हणतात स्तुत्य जीवन. याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, याच्याही पलीकडे जाऊन सांगतो. जेव्हा ज्ञानोबरायाला समाधी द्यायची होती तेव्हा भगवान परमात्म्याच्या डोळ्यात पाणी आलं. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी, धन्य धन्य धरातळी. हो, हे स्तुत्य जीवन आहे. याच्याही पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, भजन करा विठाला 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 विठाला.
दुश्मनानं सुद्धा आपली स्तुती करावी. ते माझे छत्रपती शिवबा होऊन गेले. मी शिवाजी राजाबद्दल जास्त नाही बोलणार नाही का. कृष्णा सुंदर बोलतो बरं का. मी थोडं यूट्यूबला पाहिलं, 2-4 मिनिटं ऐकलं नाही का. बाबा तुमची परंपरा चालवेल तो. मी ते ऐकून मला आत्मविश्वास वाढला. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या दिवशी गेले, छत्रपती शिवाजी जन्मतारीख किती होती पोराव, कोण सांगतं नाही का. किती होती बेटा, काय नाव तुझं? हा, स्मित, सुमित. कितीला बेटा, कोणत्या मास्तरला शिकवतो? उलट झालं काय? हा, सातव सरला शिकवतो. ठीक आहे. आणि सुमित 15 ऑगस्ट किती तारखेला असतं बेटा? 15 ऑगस्ट किती तारखेला असतं? 15 ऑगस्टला असतं. हुशार येतो महाराजा. लॉकडाऊन मध्ये सगळी सरले पोरं. एका पोराला म्या महात्मा गांधीचा फोटो दाखवला. म्हणलं सांग हे कोण आहे? गजानन बाबा आहे म्हणे. लय अवघड झाली परिस्थिती तुम्हाला सांगतो. सगळा इसर पडला. कीर्तन करायला बी कीर्तनाचा इसर पडला या लॉकडाऊन मध्ये. एवढं भोगलं ना 2 वर्ष. कोरोनानं लय कठीण थैमान घातला महाराज. आणि ते कोरोना तर कोरोनाचं ठिकाण राहिलं, पण लोकांना आमचा घाम धरला. काय महाराज घरीच वाटतं आता, मग तो घरी जेवायला नेतो. काय कठीण आहे, काय गोट आहे गड्या, अवघड आहे. लय कठीण. आणि कोरोनानं लोक ठिकाणावर आणले महाराज. तुम्हाला सांगतो मी, बरेच लोक सांगतात कोरोनानं धिंगाणा केला, पण कोरोनानं माझ्या नजरेत एक गोष्ट कोरोनानं खूप चांगली केली. जगाचा सत्यानाश केला, पण अनेक लेकीचे बाप कोरोनानं कर्ज बाजार होण्यापासून वाचवले. घरातल्या घरात लग्न लागले महाराज. हो, असा आला पाहिजे लग्न सराई दरवर्षी. इतकी कठीण परिस्थिती करून टाकली. विडाला विडाला फार अवघड. आणि प्रेमही कळालं कोणाचं किती आहे म्हणून. हो, बायकोला कधी कळालं नवऱ्याला कोरोना झाला, किंवा नवऱ्याला कळालं बायकोला कोरोना झाला. घराच्या बाहेर, घरात येऊ दिलं नाही घरातल्या लोक. तुम्हाला सांगतो बाबा, आमच्याकडे एक आनवा नावाचं गाव आहे. लय कडक लॉकडाऊन होतं त्यावेळेस, एकदम कडक लॉकडाऊन. आणि माझ्या एका मित्राचा ॲक्सिडेंट झाला. मी मोटरसायकलवर चाललो होतो त्याला बघायला. आता मला भान नाही ते. आता माझा स्वभाव थोडा भोळा आहे, मनात असं राहत नाही काही, थोडा साधा आहे. म्हणजे इतकाही साधा नाही, 500ला 500च म्हणतो मी, पण असं म्हणजे डोक्यात राहत नाही काही. आता मला ध्यान राहावं का नाही, कोरोना चालू आहे. मी मोटरसायकल घेऊन चाललो आणि त्यानं मला हात दिला त्या आणव्याच्या चौफुलीच्या मागं. लहाने बाबा, मी म्हणलं बसा. बसलं ते मग खेटून बसलं. पुढं पोलीस चौकी होती. मग ते मला म्हणलं, हे म्हणे दादा, त्यानं काही ओळखलं नाही मला. हे माऊली महाराज बांधलं होतं उपरनं. ते म्हणले दादा ते पुढे पोलीस आहे ना. म्हणलं हा. मग तिथून जरा जोरान गाडी दामटा. मी म्हणलं काऊन? म्हणे मला कोरोना होईल, मला लोक पाहू राहिले. ते माय खेटून बसलं होतं, पाहता काय. मी म्हणलं चंडाळा तू काय केले? मग मी गुळण्या टाकल्या सॅनिटायझरनं. मग मी घरी आलो. मी बसलो, बायको आली पाणी घेऊन. मी म्हणलं थांब तिथंच. म्हणलं काऊन? म्हणलं असं असं झालं. ती म्हणली मंदिरावर जा. फार अवघड आहे. जननी जनक भगिनी सुतदारा तनुदून सुरद भवन परिवारा सब काही ममता ताग बटोरी बांधई मम पद प्रेम की डोरे. सगळ्याचं प्रेम कळून चुकलं या कोरोनाच्या काळामध्ये. आणि सगळ्याला बऱ्याच गोष्टीचा विसर पडला. तरी त्या महिन्यानं तुमच्या गावाचे पोरं सुज्ञे. मग शिवाजी महाराजची जन्मतारीख काय बाळा? बरोबर आहे, 19 फेब्रुवारी 1630. ते मृत्यूची तारीख नाही, तारीख ध्यान झाल्यावर सांग, काही विषय नाही. 3 एप्रिल 1680. हे माझ्या राजाचं त्या ठिकाणी. असा राजा होणे नाही महाराज. जगाच्या पाठीवर अनेक राजे होतील, पण माझ्या राजासारखा राजा होणे नाही. स्तुत्य जीवन सांगतो तुम्हाला, स्तुत्य जीवन. एक सांगू तुम्हाला, शिवबांचं जीवन एक अलौकिक आहे. हो, केवढं मोठं स्तुत्य जीवन आहे. अजून राजाचं नाव त्या ठिकाणी आहे. तुम्ही वॉल ऑफ चायना यूट्यूबला सर्च करा. चायनाच्या भिंतीचा इतिहास. किती होती तिची लांबी? 3,500 फूट तिची लांबी होती. ती बांधायला 150 वर्ष लागले.
पण 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 एवढ्या काळात माझ्या राजाने 450 किल्ले बांधले. त्याची लांबी 4500 फूट आहे. हे माझ्या राजाचं वैभव. छत्रपती शिवाजी महाराजांचे जास्तीत जास्त पुतळे कुठल्या देशात आहे माहिती आहे? अफगाणिस्तानमध्ये. त्याचं कारण आहे की तिथून काही गुलाम पाठवले होते इंग्रज. डच लोकांशी करार केला माझ्या राजानं आणि इंग्रज लोक त्या ठिकाणी इंग्रजांनी तिथून 495 गुलाम पाठवले. तेवढ्यात माझ्या राजाने सांगितलं मला माणसाची गुलामगिरी मान्य नाही आहे. हे लेकरं बाळ सोडून आले हे मला मान्य नाही. सगळे घाबरत होते आणि गुलामगिरी त्याला म्हणायचे की मरेपर्यंत त्याच्याच ताब्यात त्या ठिकाणी राहावं. राजानं सांगितलं एवढं घाबरू नका, तुम्ही परत निघून जा. आणि सगळे परत पाठवले अफगाणिस्तानमध्ये. कोणाची आई कोणाचे वडील वाट पाहत होते, त्यांना भेटले आणि त्यांनी मिठी मारली. तुम्ही कसे काय आलात? म्हणले त्या ठिकाणी आम्ही गुलामगिरीतून आलो. गुलामगिरीतून कोणी वापस सोडत नाही, परंतु त्या ठिकाणी ज्याला मुस्लिम समाज दुश्मन समजतो, आत्तापर्यंत आम्ही अल्ला निर्गुण निराकार पाहत होतो, पण आता अल्ला सगुण साकार झालेला आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. हे आहे स्तुत्य जीवन की दुश्मनानं सुद्धा नाव घ्यावं. अरे याच्याही पुढे जाऊन सांगू तुम्हाला, जेव्हा 3 एप्रिल 1680 या दिवशी राजाचं निधन झालं, त्या दिवशी बातमी पसरली आणि त्या औरंगजेबाला सांगितलं एकाने, महाराज जहा पनाह ओ शुबा चल बसा है. आणि आपला दुश्मन मेल्या म्हटल्यानंतर लोक तर पेढे वाटतील. तेवढ्यात औरंगजेबाने त्याला सांगितलं, खफा हो जा मेरी नजर से दूर हो जा. शिवबाच्या निधनाची बातमी औरंगजेबाला कळाली आणि औरंगजेब मस्जिदमध्ये गेला आणि मस्जिदमध्ये जाऊन औरंगजेबाने दोन्ही हात असे वर केले, आकाशाकडे पाहिलं आणि भगवंताला प्रार्थना केली, हे अल्लाह ताला, मैंने अभी तक 5 वक्त नमाज अदा किया है, लेकिन तेरे दरबार में कुछ नहीं मांगा है, लेकिन आज मैं तेरे दरबार में कुछ बात मांगने आया हूँ कि इस धराधाम का बहुत बड़ा महात्मा गुजर गया है, जिसकी निगाहों में हर स्त्री अपनी माँ बहन दिखती थी, ऐसी उनकी निगाहें थे, वो आज गुजर गया है. इसके लिए तेरे दीवारें खुले कर दे और तू उसे अपने गोद में ले ले, क्योंकि वो बहुत बड़ा पवित्र आत्मा है, जिसका नाम है छत्रपती शिवाजी महाराज. काय राजाचं वैभव आहे नाही का? युगी युगी पुन्हा सान भावा, सह्याद्रीचा शेह तो जिजाऊचा छावा, भवानीचा भक्त हिंद विरक्त, मराठ्यांचा भगवान दिल्लीचे तख्त, बालवयात केला जाणे तोरणा सर, बघतोस काय मुजरा कर. हा माझ्या राजाचा अधिकार आहे, हा शिवबांचा अधिकार आहे. आणि म्हणून छत्रपती शिवबांचं नाव दुश्मनानं सुद्धा त्या ठिकाणी आदरानं घेतलं. याला म्हणतात स्तुत्य जीवन. विठाल विठाल दिग जीवन, निंद्य जीवन, स्तुत्य जीवन आणि धन्य जीवन कोणाचं आहे? आमचं आहे. धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे. रामकृष्ण वासुदेव सदा डीजे वरी ना असं म्हटलंय का? अरे इकडे आहे की नाही पद्धत? डीजे वर नाचल्यानं धन्यता होत नसते, भागवतात नाचा ना. डोंगरीजी महाराज एक वाक्य सांगून जातो, फार गोड आहे. बैंड के और डीजे के ऊपर नाचना ये मस्ती होती है, और मेरे भगवान के कीर्तन में नाचना ये शक्ती होती है. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगे. हे धन्य जीवन आहे. पण महाराज आम्हाला संसार करावा लागतो. एवढं सोपं कसं काय? काय मग आम्हाला भगवंताच्या चिंतनामध्ये नाचून धन्यता प्राप्त कशी करता येईल? महाराज म्हणले संसारात राहून सुद्धा धन्यता प्राप्त करता येते. त्याचेच लक्षण सांगितले अभंगाच्या पहिल्या. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी,
अरे संसारात राहून सुद्धा धन्यता प्राप्त करता येते. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. बस संसारिक माणूस धन्यता कसं काय प्राप्त करून घेईल. आता जुने लोक एक मन सांगतात, संन्यासी एक घरवासी. पण तो कसा असावा, कुणाचा संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. आता संसार दुःखमूळ सांगितलं, संसार दुःखमूळ, आणि इकडे महाराज म्हणले धन्य ते संसारी. हे कसं काय त्या ठिकाणी लागतं, इकडे लक्ष द्या. संसारी धन्य आहे तो कोणता. एक श्लोक आलेला आहे, फार गोड आहे. ज्याच्या घरात या श्लोकाप्रमाणे लक्षण आहे ना, तो संसार धन्य आहे. हरे सानंदम सदनम सुताश्य सुदीय कांता मृदू भाषिणी सन्मित्रम सदनम स्वयश्चितिरतेश्चाज्ञा परा सेवकाः आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधु संगम उपासते सततम धन्यो गृहस्थाश्रमः. आता हे लक्षण कोणाकोणाच्या घरात आहे, धन्य ते संसारी. हरे त्यांचा संसार धन्य आहे. सानंदम, इकडे लक्ष द्या, घरात आनंद असावा महाराज. आता आम्ही बाबाकडे बसलो, ते आनंद आहे घरामध्ये. अरे बा आमचं तर एकदम टेन्शन नाही, काही नातू हे ते, आमचं सगळं आनंदमय, आनंद वातावरण नाही का. आणि म्हाताऱ्याला चांगला जीव लावा दादा, महत्वाची गोट नाही का. असा आनंद आहे का महाराज. नाही तर 70-80 वर्षाचे म्हातारे, भाऊ काही खरं नाही, असाच मरशील. अवघड परिस्थिती, त्यासाठी परमार्थ करावा लागतो दादा. सानंदम सदनम सुतास्य स्तुतीय कांता मृदू भाषिणी. अरे बायको बोलायला चांगली पाहिजे. पत्नीचा, आता मी लई इकडं हात ताणू ताणू कीर्तन सांगायला लागलो, तुम्ही माझ्या घरी गेले तुम्ही विचारलं ताई माऊली कुठे, जाय साप्त्यावर काय करता. नाक झालो बाबा, फार अवघड परिस्थिती आहे. कांतामृत सन्मित्रम, मित्र चांगले पाहिजे. आमच्याकडे व्यसनमुक्ती केंद्र आहे, म्हणजे जीव असा धोक्यातच राहतो, काय होईल काय नाही सांगता येत नाही. मित्रामुळेच जास्त लोक दारू प्यायला लागले महाराज. आता तुमच्या भालगावात कोणी दारू पित नाही ते सांगा, कारण मी ऐकून की या गावात कोणी दारू पित नाही म्हणे. आहे का थोडेफार. नाही खरं का आता हे नाही म्हणे. 2-4 तरी पाहिजेत महाराज गावात पिणारे. एखादी आई आपल्या बाळाला सुंदर आंघोळ घालती, गोरपान जरी असलं तरी एक टिक्का लावती इथं काळा, त्याला काय कशा काऊन लावती ती, दृष्ट लागू नये म्हणून. तसं गावाला दृष्ट लागू नये ना म्हणून असे 2-4 काळे टिक्के पाहिजेत गावामध्ये. त्या गावाला दृष्ट नसती लागत, पाहिजेतच ते. आणि पण मला कोणी दिसलं नाही पिऊन इकडं, तुमच्या इथं कोणी दिसलं नाही मला पियेल. नाही तर मी तिकडे जातो ना, पियलच सापडतात मला नाही का. आता परवा दिवशी कार्यक्रमाला गेलो मी, गावात गेल्या गेल्या एक जण म्हणलं माऊली महाराज असं कीर्तन हानाचं आहे की. पागल एक म्हणलं तू. फार अवघड परिस्थिती आहे. आणि एवढा माणूस चांगला, माऊली दर्शन घेऊ द्या म्हणलं तुमचं. पेल होता पण इन्सान होता. मी म्हणलं बा तू दुरून दर्शन घे, मग तू माझ्याजवळ येऊ नको, कारण सेंट इतका बेकार असतो ना त्यांचा. ते म्हणले मग नाही दर्शन घेऊ देत ना, आपण भेटून घेऊ. मी म्हणलं भेटतो काऊन नाही म्हणले, तुकोबर आहे बोलले, आलिंगने संताची दिव्य झाली माझी काय. मी तो हा पाया पडतो, मला नांदी नको लागू, बरोबर जाऊ दे, दर्शन घेऊ द्या, दक्षिणा देतो म्हणे तुम्हाला. म्हणलं बा तुझी झालीच इच्छा तर दे बापा. त्यानं 100 रुपये माझ्या पायावर ठेवले, मी घेतले घालून खिशामध्ये. घरी गेलो, सकाळी मी बायकोला सांगितलं, म्हणलं एक दारू पिणारा माणूस पण 100 रुपये दक्षिणा दिला. म्हणले काय खरं असतं, यांना फुटाण्याला मजबूर असतं ते, आणि ते तुम्हाला कुठं द्यायला लागले. अरे म्हणलं तुला दाखवतो. मी काढले ना, अर्धी नोट 50ची ना अर्धी 100ची 2 खांड चिटकेल होते एकमेकाला. त्याला काय राजा माणूस भेटला आपल्याला. त्याला 150 म्हणावं का 100 म्हणावं तेच कळलं मला. फार अवघड परिस्थिती आहे नाही का. आणि जास्तीत जास्त व्यसन लोकांना लागतं ना महाराज संगतीमुळे. दोस्ताना मित्र चांगले पाहिजे माणसाचे. सन्मित्रम, हो धन्य ते संसारी, याच्यावर बोलतोय मी. सन्मित्रम, मित्र चांगले पाहिजे, असे अपमान करणारे मित्र नाही पाहिजे. मी कार्यक्रमाला गेलो बाबा, एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, मी चहा पेता पेता आहे ना ते चहा सांडला माझ्या शर्टावर.
मग चहा सांडला म्हणलं, अरे चहा सांडला शर्टावर. ते म्हणलं, माऊली माझं शर्ट घाला तुम्ही. आता ते आम्ही बरोबरचे असल्यामुळं मी त्याचं शर्ट घातलं. इतकं भारी बसलं मला ते शर्ट, एकदम जसं मापात बसलं, एकदम पहिल्या शर्टापेक्षा एक खास. काय खास बसलं म्हणलं शर्ट आपल्याला. मग आम्ही तिथून चहा प्यायला एका घरी गेलो. मग त्या घरच्यांनी पाहिलं ते शर्ट किती भारी आहे माऊलीला. ते म्हणले, माऊली तुम्ही आतापर्यंत लय वेळेस आले म्हणे, पण शर्ट लय भारी शिवलं. यानं गुपचीत बसावं का नाही. हे लगेच म्हणलं, आपलंही म्हणे ते. म्हणलं काय हलकट माणूस आहे आपलंही म्हणे ते. मी म्हणलं दिलं तर दिलं, असं उचकरून दाखवायला मला. आपलं ते हेच म्हणलं, सॉरी म्हणे. मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो. आता शर्टच तसं होतं. दुसऱ्या ठिकाणी गेलो आणि चहा प्यायला. मग तिथं बसलो. ते घरची बी तशी म्हणले माऊली शर्ट लय भारी शिवले. म्हणलं आता बोलतो काय काही. मग त्याच्याकडे पाहिल्यावर काहीच बोललो. त्यांना म्हणे आपलं नाही म्हणते. अरे म्हणे हे बी नको म्हणून तू. मग मी फेटा बांधायला गेलो. कीर्तन जवळच होतो, फेटा बांधाले. मग ज्याच्या घरी फेटा बांधायला बसलो ते मला म्हणलं, माऊली काय असो शर्ट लय भारी हाणलं. त्याच्याकडे पाहिलं. म्हणलं राजा आता कधी बोलला म्हणलं तो बैलवरच कीर्तन करतो. मग मी त्याच्याकडे पाहिलं. मग ते काही बोललं नाही. मग त्या माणसाने विचारलं, म्हणलं काय म्हणतो तुम्ही. काही नाही म्हणले. माऊलीच म्हणे ते. अरे पण हे बी नको म्हणून तू. आशे मित्र नाही पाहिजे, सन्मित्रम. हरे सानंदम सदनम सुताश्य सुदी एकांता मृदू भाषिणी सन्मित्रम सदनम स्वयष्टिरती चाज्ञापरा सेवका. घरातले नौकर चाकर चांगले असावे. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे. आपल्या घरी आलेल्या अतिथीचं स्वागत करावं. विन्मुख गेली अतिथी नेतो सुकृताची संपत्ती. महाराज तुम्हाला खोटं वाटलं, मला खूप आनंद वाटला की काही जेवण फार चांगलं झालं आज. म्हणजे तसं दररोजच चांगलं होतं. तुम्ही मसाला दुष्काळातून आला काय तिकडून. पण वराड झालं, खांदेच झालं, हे खाण्यामध्ये जरा पुढंच आहे. तुम्हाला हे अनुभव येतात ना बाबा चांगला नाही का. हे खानदेश खाण्यात, आमचा मराठवाडा पिण्यात आणि विदर्भ ठाण्यात असं म्हणतो. नाही तर काय. आणि महाराज मला आहे ना, मला जेव घालायची पण हौस आहे. माझ्या घरी दररोज किती लोक जेवत असतील ना. आणि बाबा आपल्याकडे 60-70 लोक दररोज जेवतात आमच्या घरी आता सध्या. आणि विशेष म्हणजे एवढ्या लोकांना माझी बायको खाऊ घालते. हो, पस्तावा येत असेल तिला कधी कधी मला दारुड्या पुरला असता. पण आनंद वाटतो. आनंदानासारखा आनंद कशात नाही महाराज. काही लोक लय अवघड आहे. आम्हाला लय बेकार प्रसंग येत्या. एका माणसानं म्हणे, महाराज तुमचं कीर्तन आपल्याकडे जसं मालोकर भाऊन घेतलं ना. आता मालोकर ना बेलोकार जाऊ द्या ना, एखाद्या अक्षराचं काही इकडं की तिकडं. आणि असं विडाल आपल्याकडं म्हणे महाराजचं जेवण काय खायचं सांगा म्हणे. महाराज काही खाऊ घाल. काय गावात लोक आम्हाला फोन करते, बरं माऊली तुम्ही जेवण येणार आहे का. मग का बंधारे खाते तो रस्त्यानं. अरे अवघड आहे. त्यांनी मला जेवायला वगैरे नेलं घरी. पुरणाच्या पोळ्या टाक म्हणले महाराजला. पुरणाच्या पोळ्या केल्या मला. पुरणाची पोळी वाढली मस्त, त्याच्यावर गावरान तूप. मी भूक लागली होती, लगेच ती पहिल्याच चपाट्यात हाणली पोळी. मी ती ताटातली पोळी झाल्यावर त्यानं बायकोला आवाज दिला, अरे पोळी झाली महाराजची, पोळी आण. घरी भेटत नसते या लोकायला. थोडी बेकार काय आलो बापा तुझ्याकडं. हो असं नाही पाहिजे. अरे आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे. हरे साधू संगम उपासते सततम धन्यो गृहस्थाश्रम. ज्याच्या गृहस्थाश्रमात असं वातावरण आहे धन्य ते संसारी. दयावंत जे अंतरे, दयावंत जे अंतरे, दयावंत जे अंतरे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी ज्याच्या अंतरंगामध्ये दया आहे. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छोड़िए जब लग घट में प्राण. तुलसी दया न छोड़िए जब लग घट में प्राण. दया धर्म
का मूल है पाप मूल अभिमान, तुलसी दयान छोडिये जब लग घट में प्राण. जोपर्यंत तुमच्या घटात प्राण आहे तोपर्यंत दया करत राहा. जेवढी दया करता येईल सगळ्यात मोठा परमार्थ आहे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम पुण्य परोपकाराय पापाय परपीडनम. परहित सम पुण्य नहीं भाई, परहित सम पुण्य नहीं भाई, परपीडा सम नहीं अधमाई. मंगल भवन मंगल हारे, रवौ सुदशरथ धीर विहारे. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. भूताची ते दया भांडवल, हे संतांचं भांडवल आहे. बाकी कुठला परमार्थ नाही केला तरी चालेल तुम्ही, परंतु महाराज सांगतात दयावंत जे अंतरी. आणि असे संत त्या ठिकाणी अंतरंगात त्यांच्या दया असते. हो, आणि असे जे संत आहे ते कुठून आणि कशासाठी आले, अभंगाचं दुसरं येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी. आले घर जावई कुंडी. ओ आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी, हो येथे दयाळू जे संत आहेत येथे उपकारासाठी आले घर जावे कुंडी. संता इतका उपकार महाराज कुणाचाच नाहीये. मला तर आश्चर्याचा धक्का बसला. शालिग्राम बाबा मला फक्त शालिग्राम बाबाच माहित होते, पण शालिग्राम बाबा कोण्या संतांमुळे घडले मला आज त्या ठिकाणी कळाले. आणि एवढा मनमोकळेपणाचा माणूस म्हणजे आमचे बाबा मनमोकळेपणानं सांगितलं, महाराज मी पहिले लय पेत होतो. महाराज त्याला बी धाडीच लागतं, काळीच लागतं त्याला सांगायला. मग ते लय लोक हे कोणी सांगत नाही. मग त्यांच्यामुळं मला बी कबुली द्यावी लागली. मी ना बी पत्त्यात 2 एकर जमीन ऐकली. त्याला काय हो, हे फक्त संतच करू शकतात. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. एका माणसाने मला या प्रमाणावर एक शंका विचारली, म्हणे गाढवाचे कुठे घोडे होईल का? मला येड्यावानी करू नको. एखादा माणूस जर आजारातून उठला तर लोक काय म्हणतात, हा काय झाला, जिवंतनी झाला म्हणताना बाबा, घोडा झाला म्हणताना लोक की हा माणूस एकदम घोडा झाला. तसं याचे जे बुरसटलेले विचार आहे आमच्या गाढ वाचेनं आम्ही त्याला घोडा करू, स्ट्रॉंग करू, हा या प्रमाणाचा अर्थ आहे. विठाला विठाला अहम ब्रह्मास्मी ऐसी वाणी, एक वेळ पडता कणी अविद्या निद्रा गेली पळवणी तत्क्षणी जागीन नला. नाही का? तर बाबांनी सांगितलं हे संतांचे उपकाराचे. महाराज संत जर जीवनात नसते आले, माझ्या जीवनात संत नसते आले, तुम्हाला एक नमुना सांगतो मी बाबा. मी हा विषय कुठं सांगत नाही,
पण एवढं मोठं व्यक्तिमत्व सांगू शकतो माझ्या बापाच्या ठाई असणार, मला काय हरकत आहे सांगायला. हा एक संदेश जाईल समाजात, असे बी लोक सुधरू शकते. मी शाळेचं नाव करून पत्ते खेळत बसू. एकदा मी 10-12 दिवस शाळेतच नाही गेलो बाबा, हकीकत आहे. 10-12 दिवस नाही गेलो. पिंपळगावला शाळेत होतो, 10-12 दिवस गेलोच नाही शाळेत. आता मला पूर्वीच्या काळात मास्तर लोक लय मारे, आता मास्तरण पोरं सारखे दिसू राहिले. कोण कोणाला मारे फार अवघड परिस्थिती. आणि आता मास्तर लोक घाबरते पोर राहिला, ते म्हणले बाहेर भेट. एवढी बेकार परिस्थिती झाली सध्या. आणि 10-12 दिवस शाळेत नाही गेलो मी. बाबा मला माहीत होतं आता मास्तर लय मारणार आहे मला. गेलो मग मी टक्कल करून गेलो. राहिले उभे, ॲब्सेंट कोण कोण होतं. मास्तर आले, म्हणले करे आला कस काय नाही शाळेत 10-12 दिवस. म्हणलं सर मी आजी मेली, कालच झालं. म्हणलं 10वं. बरं बरं मूर्खा अर्ज द्यायचा. म्हणलं एवढ्या दुःखात कोणाला कळतं सर. त्या गोष्टी झाल्या 7-8 दिवस. आमचं गाव आहे तळ्याचं, तळ आहे आमच्या गावाला, तलाव मोठा, त्याच्यामुळं बाहेरचे बरेच गेस्ट येतात रविवार पाहून. आणि पानशेंगा खायला ते शिक्षक लोक आले आमच्या गावामध्ये तळ्यावर भेट द्यायला. मग मला ध्यानरावकडे आपण यायला सांगितलं, मी आजी मेली. मी म्हणलं सर चला चहा घ्यायला आपल्या घरी. नेलं सरला चहा घ्यायला. ते सर माझ्या बापाकडं पाय म्हणे पाणी कोण धरलं म्हातारीचं, तुम्ही कसं काय टक्कल नाही केलं. म्हातारा म्हणे तुम्ही असं म्हणून काय राहिले, पण तुमची माय मेली ना म्हणे म्हातारी, ती सौदा वाटून राहील तिथे. मेली कुठे ओ. मग वडिलांनी विचार केला की आता साधू संतांकडे याला द्या. भगवान महाराज कळपीरकर आमचे, त्यांच्या पदरात टाकलं. मला म्हणले हे सांभाळा, चांगलं झालं तर झालं, पण संतांची कृपा आहे. काही येत नव्हतं मला शाळेमध्ये. महाराजांनी त्या जसं बाबांनी त्यांचा किस्सा सांगितला, आपल्या जवळजवळ बऱ्याच गोष्टी सेम आहेत आपल्या बऱ्याच. मला बी गावात सप्ताह असला ना, गावकरी 7 दिवस तीच ठेवते, कुठंच जाऊ नको. 50-60 हजाराचं नुकसान आहे आता बाबाचे. हो एवढा त्याग कोणी महाराज नाही करत. महाराज आता यावर्षी नवरात्रात माझ्या गावाला कार्यक्रम होता नाही का, ते म्हणले माऊली तुम्ही थांबा, आणि नुसतं थांबू नका, एक कीर्तन करायचे पैसे तुम्हाला भरावं लागते. भरावंच लागले मला. आणि एक सांगू का महाराज, मी मोठा महाराज त्यांना समजतो की ज्यांनी फार मोठी, ज्यांचा अभ्यास फार मोठा आहे, ते माझ्या नजरेत मोठे महाराज नाही. ज्यांची फी लय मोठी आहे ते माझ्या नजरेत मोठे महाराज नाही. पण ज्याला गावकरी किंमत देतात ना, ते माझ्या नजरेतले सगळ्यात मोठे महाराज आहे. अरे शिवावर सांगितलं पाहिजे लोकांना आमचे महाराज आहेत ते. लोकांना विचारलं का होते हे आमच्या गावात काय नाही का, तुमच्या गावातल्या महाराजांचे तुम्ही पहिल्या दिवशी कीर्तन घेतलं. बाबांची या ठिकाणी कथा आहे, याच्यापेक्षा मोठा आनंद कुठं असू शकतो. विढाला विढाला ही संतांची कृपा आहे आणि संतांचे उपकार आहे. ते संत येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे. मग उपकारासाठी इथं अनेक गोष्टी आल्या, पण संता इतका उपकार नाही. त्यातल्या मुख्यतः काही गोष्टी तुम्हाला सांगतो. उपकारासाठी कोण कोण आले इकडे लक्ष द्या. रवी चंद्रो घनो वृक्षो नदी गावश्य सज्जनाः येने परोपकाराय येने देवेन निर्मितः. ओ रवी म्हणजे सूर्यनारायण परोपकारासाठी आला. केवढा उपकार आहे महाराज सूर्याचा. तुमच्याकडे कधी आला का तो लाल कागद काळा कागद घेऊन एवढं बिल भरण्यात अंधारात मर. फुकट प्रकाश देतो आपल्याला सूर्यनारायण. आणि या जगातले 4 देव प्रत्येकाला दिसणारे, पण त्याची किंमत नाही. त्याचं कारण आम्हाला दररोज भेटतात ते. अतिपरिचय खोटा मान राहत नाही, प्रगट दिसे भानु परिजगी तुच्छ पाही. लघुशशी द्वितीयेच्या वंदिती सर्व भावे, मनोने सख्या रे दूरदेशी राहावे. जय जय रघुवीर समर्थ. ओ अतिपरिचय खोटा मान राहत नाही. 4 देव आपल्याला प्रत्येकाला दिसतात, पण त्याची किंमत नाही आपल्याला. 1-2 देव चंद्र आणि सूर्य, आणि 2 देव आपल्या घरात आहे. त्यांची सेवा करा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. ते म्हणजे तुमची आई आणि तुमचा बाप. याच्यापेक्षा मोठे दैवत त्या ठिकाणी जगाच्या पाठीवर कोण असू शकेल. सकळ तीर्थाचे धुरे ते जे का माता पितरे, याच्या किर शरीरे लोण कीजे. अरे पण त्याची किंमत नाही आपल्याला. आणि अशा प्रकारे परिस्थिती अशी झाली. सूर्यनारायण प्रकाश देतो, हा उपकार करतो. पण चैत्राच्या महिन्यामध्ये दुपारा 12 वाजता तुम्ही डांबर रोडवर थांबू शकता काय? नाही थांबू शकत. तो परोपकारी आहे, पण आग ओकतो.
चंद्र शीतलता देतो, परोपकारी आहे, पण त्याला डाग आहे, पण संत त्याच्या पलीकडचे. हरे चंद्र मे जे लांछन मारतंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. त्यांचे उपकार आपल्यावर त्या ठिकाणी फार आहे. रवी चंद्र घन, पाऊस पर उपकारी आहे. ये रे घना नाऊ घाल माझ्या मना, ये रे घना. पाऊस पर उपकारी आहे, पण यंदा हाल केले की नाही पावसानं? आमच्याकडे केले, तुमच्याकडे काय माहित काय झालं? आमच्याकडे लय हाल केले पावसानं. पहिले लोक म्हणायचे आम्ही असे पावसाळे पाहिले, तसे पावसाळे पाहिले. असा पाहिला कोणा? लय पावसाळे महाराज. बैल हाऊस समजून इरीत पाणी पिऊ राहिले आमच्याकडे. एवढा पावसाळा झाला आणि सगळा सत्यानाश करून गेला पावसाळा शेतकऱ्याचा. महाराजा जगातले 2 लोक सुखी जगले पाहिजे. कोणी सुखी जगो का ना जगो, पण 2 लोक सुखी जगले पाहिजे. एक माझा शेतकरी आणि दुसरा माझा भारत मातेचा सैनिक. या 2 लोकांमुळे हा देश आनंदात आहे, लक्षात घ्या. या 2 लोकांमुळे हा देश आबादित आहे. पण शेतकऱ्याचे लय हाले. लॉकडाऊन मध्ये मी तसा शेतकरीचे मुळात, पण लॉकडाऊन मध्ये मी अशी जबरदस्त शेती केली महाराज. अद्रक आलं, आमच्याकडे अद्रकचं पीक घेतात. आलं लावलं मी 1-1.5 एकर. असं जबरदस्त आलं बसलं, पुरे बेड लॉक झाले. अशी शेती केली. आता जवळजवळ 250-300 क्विंटल आलं निघल मला. 800 रुपये भावांदे म्हणते. काय करतो? हो, बळजबरी 950 दिलं त्याला, काढलं नाही अजून. फार हाल आहे शेतकऱ्याचे. मग पाऊस येतो, शेतकऱ्याला कधी कधी बर्बाद करून जातो. हरे परोपकारी आहे, पण कधी कधी बर्बाद करतो. पण संत तसे करत. रविचंद्र खन वृक्ष परोपकारी आहे. किती परोपकारी आहे? परोपकारार्थम फलंती वृक्षा, परोपकारार्थम वहंती गावा, परोपकारार्थम वहंती नद्या, परोपकारार्थम मिदम शरीरम, असं वर्णन केलेलं आहे. परंतु यांच्यापेक्षा संतांचे उपकार खूप आहे. यांच्यापेक्षा असं वर्णन आलेलं आहे. वृक्ष कोणता परोपकारी वृक्ष आहे? विशेषतः चंदनाचं वर्णन संतांनी केलेलं आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, पण ते सुद्धा संतापेक्षा कमी आहे. महाराज तुकोबरायचा एक अभंग आहे. चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन, ओ चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांग साकर अवघे गोड. हे परोपकारी आहेत. पण तुकोबरायाने एक मेघ मारून ठेवली. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण. यांच्यात काय अवगुण आहे? हे तर परोपकारी आहे. किती परोपकार आहे सांगतो तुम्हाला. अधिष्ठा सर्व भूताना या श्लोकावर चिंतन करत असताना महाराजांनी भक्तियोग सांगत असताना सांगितलं की झाड परोपकारी आहे. जो खांदा वया घाव घाली की लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. दीपात दिवा सांगितला का घरच्या उजडू करावा. किती परोपकार आहे. पारखे अंधारू पाडावा, हे नेण्याची गा पांडवा दीपू जैसा. मग दिव्याचे उपकार लय, इकडे लक्ष द्या. दिव्याचे उपकार लय आपल्यावर, पण संतापेक्षा कमीच आहे. ज्ञानाचा प्रकार दिला संतांनी. मग दिव्यात अवगुण आहे, त्याच्या खाली अंधार आहे. नंबर 2, श्रावण महिन्यात माझं कीर्तन होतं एका गावाला जागर काला. एक माणूस म्हणला महाराज आपल्या शेतात चाला झोपायला, मस्त मोकळी जागा आहे. पण मला काय माहिती त्याच्या शेतात काय. त्यानं नेलं बा मला. तिथं असं एक मस्तपैकी पत्र टाकलेली होती त्यानं, आणि मध्ये खाट टाकली होती. खाट म्हणताना इकडे ती बाज, आणि त्या खाटीला बकऱ्या बांधल्या होत्या 2 बकऱ्या.
झोपा म्हणे इथं. मग हाल मलाच माहिती. आणि दिवा लावून दिला त्यानं. म्हणे महाराज लाईट नाही आहे दिव्यावर आता. त्या दिव्यानं रात्रभर मला प्रकाश दिला. त्यानं उपकार केले का अपकार केले? रात्रभर प्रकाश दिला दिव्याने मला. उपकार केले का अपकार केले? त्यानं मला उपकार केले. पण सकाळी जेव्हा आम्ही आरशात पाहिलं सगळं तोंड काळं भरलं होतं. एवढी काजळी फेकली त्यानं माझ्यावर. दिवा परोपकारी आहे पण तो कधीतरी काजळी फेकू शकतो नाही का. 10 वाजले का आता? 8 ते 10चा टाइम आहे आपला. बस करू काय? नाही ना मग चालू देतो ना. मग मी एवढं लवकर कसं काय सोडीन तुम्हाला. पण 10:15 10:30 कारण मला 27 कीर्तन या महिन्यामध्ये नाही का. आपली टपरी लहान आहे पण गिराईक खूप आहेत आपल्याकडे. विठाल 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 एवढा परोपकार पण संतापेक्षा कमीच आहे. झाडाचा परोपकार आहे. तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी. परोपकारी झाड आहे चंदन. मग चंदनाचं प्रत्येक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पण चंदनात एक अवगुण आहे. ते सगळ्याला आपला सुगंध देतं पण वेळूला देत नाही. तुका म्हणे वेळू चंदना सांगाती काय ते असती जवळीके. सगळ्याला ते सुगंध देतं. संताने सरता केलो तैशा परी चंदना ते बोरी व्यापिल्या. पण त्याच्यामध्ये एक अवगुण आहे. वेळूला सुगंध देत नाही. अशी कथा आहे ते संत वाङ्मयामध्ये. इकडे लक्ष द्या की त्या चंदनाच्या शेजारी ते वेळू चंदन आणि वेळू शेजारी उगले पण त्या वेळूला चंदनानं सुगंध दिला नाही. ते वेळूला राग आला. ते वेळूला इकडे लक्ष द्या. ते वेळूला राग आला आणि त्या वेळूला जेव्हा राग आला तेव्हा तो वेळू तुकोबरायाकडे गेला. म्हणले तुम्ही लय गाथ्यात लिहून ठेवलं. तुका म्हणे गुणचंदनाच्या अंगी तैशी तुम्ही जगी संत जन. या बांबू म्हणतात इकडे वेळूला. या बांबून सगळ्याला सुगंध दिला आपला. मी त्याच्या शेजारी उगलो तरी त्यानं मला दिला नाही. पण तुम्ही सगळे डुप्लिकेट आहात. म्हणले चंदन डुप्लिकेट असू शकतो पण संत डुप्लिकेट असू शकत नाही. जरा तोंड सांभाळून बोल. तुकोबराय बोलले. कोणाला बोलले? त्या बांबूला. थांब म्हणले तुला मी न्याय देतो. हायकोर्टात पाठवलं ज्ञानोबरायाकडं. ते ज्ञानोबरायाकडे गेलं. म्हणले चंदनाचं वर्णन तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. चंदन असं उपकारी आहे तसं उपकारी आहे. मी त्याच्या शेजारी उगलो तरी मला सुगंध नाही. काय करायचं? म्हणले टेन्शन घेऊ नको. तिथे एक वारकरी चालले होते. म्हणले वारकरी बाबा इकडे या. आणि ते वेळूमध्ये ज्ञानोबरायांनी पताका घातली. मग ते आता पताका जरी वेळू घातल्यावर तो वेळू कुठं राहील? वारकऱ्याच्या खांद्यावर. माझे मनीची आवडी पंढरपुरा नेनगुडी. तो वेळू त्या वारकऱ्याच्या सोबत. वारकरी पंढरपूरला गेले. चंद्रभागेत आंघोळ तरी वेळू सोबतच. पताका सोबतच. पांडुरंगाचं दर्शन आला तरी पताका सोबतच. वारकरी घरी आला तरी पताका सोबतच. मग वारकरी पताका बाहेर ठेवून का घरात ठेवून? देवघरात ठेवून का बाहेर ठेवून? देवघरात ठेवली पाटावर. आणि दुसऱ्या दिवशी वारकऱ्यानं आंघोळ केली. सहान घेतली आणि सुंदरपैकी त्या ठिकाणी ते घासलं चंदन. आणि पहिलंच बोट घेतलं आणि कशाला लावलं? ते वेळूला लावलं. तो वेळू म्हणला चंदनाला तुझ्या शेजारी उगलो मी तरी तुम्हाला सुगंध दिला नाही पण संताच्या माध्यमातून मिळाला का नाही? आता कसं वाटतं मला? आता कसं वाटतं? तो त्या चंदनानं त्या वेळूला सुगंध नाही दिला पण तो सुगंध संतांच्या माध्यमातून भेटला. म्हणून झाडापेक्षाही संत त्या ठिकाणी परोपकारी आहे. रवी चंद्र घन वृक्षो नदी गावश्य सज्जना. गायी परोपकारी आहे. दूध देतात पण एखादी मारकणी असली ना चांगल्या मालकाला हल्लं त्यांनी कधी कधी. झाडा परोपकारी आहे. काटे टोचतात कधी कधी पण संतांचं त्या ठिकाणी तसं नाहीये नाही का. सगळ्याला ते प्रेम देतात. संत कसे असतात माहिती महाराज? जसं कमान असते ना गावाची कमान. भालेगाव बाजार ना. भालेगाव बाजार आपलं सरस स्वागत करीत आहे. आणि मग जाताना काय लिहिलं असतं? धन्यवाद आपला प्रवास. संत त्या कमानी सारखेच आहे. हो मला सांगा त्या कमानीतून महाराज लोक घुसले तरी ती कमान काय म्हणते? भालेगाव बाजार आपलं सरस स्वागत करीत आहे. आणि रातचे 12 वाजता चोर आले तर ती कमान काय म्हणते? भालेगाव बाजार आपले सरस स्वागत करीत आहे. चोराईनं चोरी केली गटुळ बांधलं निघले तरी ती कमान सांगती धन्यवाद आपला प्रवास सुखाचा हो. चोराला बी तसंच आहे तर शाहूला बी तसंच आहे. तसं संत परोपकारी आहे. कुठून आले नाही का? आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणाची. आलो याची कारणाची. आबोलिले जरूसी.
आम्ही वैकुंठवासी. आता वैकुंठातून आले, आपली वेळ कमी राहिली, इकडे लक्ष द्या. आता संत वैकुंठातून आले, त्याला काय पुरावा आहे? तुम्हाला सिद्ध करून देईल मी की संत वैकुंठातूनच आले. इकडे लक्ष द्या. आम्ही वैकुंठवासी. अशी कथा आहे ते जगद्गुरु तुकोबराच्या जीवनामध्ये. तुकोबरा चिंतनासाठी जायचे. चिंतने सारे तो धन्य धन्य काळ, चिंतने सारे तो धन्य धन्य काळ. चिंतने सारे तो धन्य धन्य काळ, चिंतने सारे तो धन्य धन्य काळ. चिंतने सारे तो धन्य धन्य काळ, चिंतने सारे तो धन्य धन्य काळ. चिंतने सारे तो धन्य धन्य काळ, चिंतने सारे तो धन्य धन्य काळ. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. मंगला मंगल मंगलाचे. तुकोबऱ्या चिंतनासाठी जायचे. तुकोबऱ्याचे 3 डोंगर होते चिंतनाचे. वैकुंठातूनच आले हा पुरावा मी तुम्हाला देतोय. आणि पटकन पुढे चालतो. वैकुंठातूनच आले त्याला काय पुरावा आहे? त्याला हा पुरावा आहे मी आता सांगणार आहे 2 मिनिटांमध्ये तुम्हाला. की तुकोबऱ्या 3 डोंगरावर जायचे. घोराड्या, भामचंद्र्या आणि भंडाऱ्या. पण सांगून जात नव्हते काय अवस्था असेल महाराज. आणि जिजाबाई भाकरी घेऊन जायच्या पाठीमागून तुकोबरायच्या. संध्याकाळी पॉकेट नव्हते आणत, पण तरी केवढी सेवा होती जिजाबाईची महाराज. फार मोठी सेवा. मग जिजाबाईने एक दिवस तुकोबरायाकडे प्रस्ताव मांडला. म्हणले बुवा स्वामी काय आवले? तुकोबराय आवली म्हणायचे प्रेमानं जिजाबाईला. जास्तीचा कोड नंबर असतो. आणि आपल्या बायकोला कोण काय म्हणलं? बाबा त्या संभाजीनगरला औरंगाबादला गेलो मी एक दिवस. माझा एक मित्र राहतो बजाजनगरला. तो म्हणाय चहा घ्यायला चाल. म्हणला घरी भेट झाली आमची. त्यांना मला घरी चहा घ्यायला. मी सोप्यावर बसल्यावर त्यानं बायकोला आवाज दिला. म्हणले बुगे 2 कप चहा. मी म्हणलं हिचं नाव तर सुमन आहे. मी म्हणलं नाव तर सुमन आहे. नाही म्हणले मी प्रेमानं बुगी म्हणतो. काय अवघड परिस्थिती आहे. जास्तीचा कोड नंबर असतो. तुकोबराय बोलले प्रेमाने, आवले तुला परेशानी होती ना 3 डोंगरावर यायची. जिथून वाटा फुटतात, अरे जिथून रस्ते फुटतात ना तिथं कान लावायचा. आणि ज्या रस्त्यातून रामकृष्ण हरी असा शब्द उच्चार निघेल त्या रस्त्याने यायचं. मग जिजाबाई दररोज भाकरी घेऊन जायच्या तुकोबरायच्या. हो असे भाकरी बांधायच्या. त्याच्यामध्ये ठेचा लोणचं असायचं. आणि पाणी घ्यायच्या. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं. डोक्यावर टोपलं घेतलं की जायचं. जाता जाता एक दिवस डोंगरावर जिजाबाईचा पायात काटा घुसला. हे सगळ्याला माहिती आहे, पण पुढचा प्रसंग तुम्हाला पटण्यासारखा आहे. काटा घुसला पायामध्ये. पायात काटा घुसल्याबरोबर डोक्यावरचं टोपलं खाली टाकून दिलं. सत्यानाश केलास तू माझ्या संसाराचा. खाली पडलं टोपलं. पाणी सांडलं. रडत बसल्या जिजाबाई. माझे तुकोबराय उपवाशी आहे. तेवढ्यामध्ये पाठीमागणं आवाज आला. आई काय झालं तुम्हाला? तो आवाज होता का गुराख्याचा. काय रे बाबा काय नाव आहे तुझं? आई नाव मी गुराखी आहे, गाई चारतो. काय झालं तुम्हाला? म्हणले बाबा माझ्या पायात काटा मोडला. लय त्रास होतोय. लहान बाळ गुराखी बनलं परमात्मा. इथं असा भाव सांगितला संतांनी. भगवंत मोठा गुराखी का बनला नाही, लहानच गुराखी का बनला? फार मोठा संतांनी भाव काढला. भगवंत मोठाच गुराखी बनला, लहान गुराखी का नाही बनला? त्याच्या पाठीमागचं कारण आहे. परमात्म्याने विचार केला मी जर मोठा गुराखी बनलो तर जिजाबाई पतिव्रत आहे, पायाला हात लावू देणार नाही. पण लहान गुराखी बनलो तर बाळासारखा पाय हातात दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी भगवंत लहान गुराखी बनले. आणि परमात्मा बसले तिथं. म्हणले आई मी काढतो काटा तुमच्या पायातला. म्हणले तू एवढंसा दिसतो, तुला काटा काढता येईल? हो म्हणले. मला जनाईच काढले. कंसाचा काढला, रावणाचा काढला. काय आनंद होता महाराज. असा पाय दिला. इथं पूर्वीच्या काळात पायात काटा मोडला ना की काटा काढायचे. इकडं बी ते काट्यानं काटा काढायचे अशी पद्धत होती नाही का. मला चांगलं माहिती आहे. मी काही दिवस शेळ्या वगैरे चारल्या. मी काही दिवस हॉटेलमध्ये काम केलं. तुम्हाला औरंगाबादचं उत्तम चाट भांडार माहिती, उत्तम मिठाई भांडार. मी तिथं कामाला होतो. नंतर काही दिवशी हिरे घासले. हिऱ्याचा मी चांगला कारागीर आहे. आता मी कीर्तनं बंद पडत जाऊ शकतो, पण आता भावले कमी झालं त्याच्यामुळे गेलो नाही लॉकडाऊनमध्ये नाही का. मग शेवटी भगवंतानं हे नशिबात होतं नाही का. मग इकडं त्या ठिकाणी वळलो. काय आनंद होता पहिले. असा कोणाच्या पायात काटा घुसला की ते त्याच्या पायावर पाय ठेवायचं, ते तोंडात बोट घालायचं आणि त्याच्या पायाला लावायचं नाही का. आणि ते त्याला म्हणायचं. आमच्याकडची भाषा आहे चीज खातो का आंबा खातो. इकडं होतं की नाही ते. खूप आनंद होता. काय आनंद होता महाराज. ते गुरं चारायला जायचं. आणि घरी जर कोणी प्रेग्नेंट असेल ना, डिलिव्हरी असेल घरी, तर ते तिथं पाहत होते मुलगा विणक मुलगी. याला ते लव नावाची एक ती हे असायची वनस्पती. ती तिकून धरणी एक इकून धरी. म्हणजे घरची MD डॉक्टर होती. इकडे होतं की नाही ते. मग ते असं ताणायचं त्याला.
मग असं चौकून निघलं पोरगं होईन आणि असं झोळणीसारखं निघलं पोरगी होईन, असे डॉक्टर होते ते. लवकर या. आणि अशी परिस्थिती. आणि मग असं धरलं पाय, भगवंत तोंडात बोट घालतात आणि त्या पायाला लावतात. का असं करत होता भगवंत माहितीये? परमात्मा विचार करत होते की माझ्या तुकोबऱ्याला भाकरी घेऊन जाणारे पाय येते आणि या पायाचे चरण रथ जर माझ्या पोटात गेले तर माझ्या 42 कुळाचा उद्धार होईल. चरणीचे रज लागती अंगास त्याने 42 उद्धरती. आणि महाराज पायाला हात लागल्याबरोबर एकदम काटा निघला. आनंद वाटला. म्हणले बाबा काय तुझ्या हातात जादू आहे रे? एकदम आनंद वाटला मला. म्हणले आई आपलं कामच तसं आहे, जा आता भाकरी घेऊन. अरे म्हणले बाबा भाकरी घेऊन चालले पण पाणी नाही ना. पाणी सांडलं ना, जवळपास कुठे पाणी नाही, मी गावातून आणलंय. म्हणजे मी आणतो पाणी. परमात्मा झाडाच्या आड गेले आणि झाडाच्या आड जाऊन नुसतं त्या भांड्याकडे पाहिलं. ते भांड भरलं. परमात्म्याने दिलं हातात. म्हणले आई जा घेऊन ये. म्हणले करे इतक्या लवकर भांड भरलं? म्हणजे आपलं कामच तसं आहे, न्या. नेलं तिथं तुकोबरायला उठवलं. जिजाबाई ध्यानात होती तुकोबराय. धनी वेळ झाला, जेवण करून घ्या. तुकोबरायाने जेवण केलं महाराज आणि पाणी पिले. तुकोबराय पाणी पिले. तुकोबरायाने जिजाबाईकडे पाहिलं. अशी काय बघताय म्हणले माझ्याकडं? म्हणले आवले तू कुठून आलीस? म्हणले घरून आले. काय आनंद असेल डोंगरावर. दोघंच होते, जिजाबाई आणि तुकोबराय. आणि तुकोबराय जिजाबाईकडे असे पाहतायत आश्चर्यचकित नजरेनं. काय बघतायत माझ्याकडे? म्हणले आवले मला एक सांग, तू घरून आलीस, रस्त्यानं काही घडलं का? म्हणले आत्तापर्यंत तुम्ही मला असा प्रश्न नाही विचारला, आज कस काय विचारला? नाही म्हणले पण मला सांग ना. काय सांगू म्हणले तुम्हाला? तुकोबराया मी रस्त्यानं येत असताना माझ्या पायात काटा मोडला. मी जोरात रडायला लागले. माझ्या डोक्यावरचं पाणी सांडून गेलं आणि मग एक गुराखी आला. तसं रूप मी आत्तापर्यंत माझ्या जीवनात कोणाचं पाहिलं नाही. आणि मग त्यांनी माझ्या पायातला काटा काढला. एवढंच नाही, त्यांनी माझ्या पायाचं जे चरण रज होतं त्यांनी त्या ठिकाणी ते सेवन केलं. एवढं त्यांनी. आणि मग म्हटले पुढं काय झालं? म्हटले पुढं काही नाही, मी निघले भाकरी घेऊन तर पाणी नव्हतं. म्हटले मग मी त्याला सांगितलं पाणी संपलं, पाणी सांडून गेलं. मग त्यांनी पाणी आणलं. म्हणले 2च मिनिटात पाणी आणलं. काय म्हणले जादूसारखंच झालं. तुकोबरायाच्या डोळ्यातलं पाणी गळागळा वाहू लागलं. तुकोबरायाला जिजाबाईनं प्रश्न विचारला, काय झालं रडायला? सांगितलं आवले जो कुणाच्या कधी स्वप्नात जात नाही, ज्याच्या त्याची जपी तपी संन्याशी बंबम करतात, त्याच्या तो स्वप्नी तोही कैसा न दे कशी डोळा सुंदर सावळा घवघवीत. आणि असा ब्रह्मांडाचा नायकाने तुझ्या पायातला काटा काढला. म्हणजे तो ब्रह्मांडाचा नायक होता. कशाहून समजलं तुम्हाला? अगं म्हणले हे जे पाणी आहे ना, हे पाणी जमिनीवरचं नाही आहे, हे पाणी वैकुंठातलं आहे. म्हणले वैकुंठातल्या पाण्याची चव तुम्हाला काय माहीत? तेव्हा तुकोबराय बोलले आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाचे. वैकुंठवासी आलो याची कारणाचे. बोलिले जे ऋषी संत भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी संत भावे वर्ताया. साधू संतांचे मार्ग आदराने भरले जग. साधू संतांचे मार्ग आदराने भरले जग. आम्ही वैकुंठातल्या पाण्याची चव मला याच्यामुळं माहितीये, मी सुद्धा वैकुंठातून आलो. याचाच अर्थ असा आहे, वैकुंठातल्या पाण्याची चव ज्या अर्थी तुकोबरायला कळाली त्या अर्थी ते वैकुंठातून आले. सगळे संत वैकुंठातून आले म्हणून आले घरजा वैकुंठे. मग ते वैकुंठातून आले, संसाराच्या स्थितीमध्ये राहू लागले. मग ते जीवन जगत असताना त्यांची अजून आचारसंहिता काय आहे? अभंगाचं पुढचं चरण. लाटे के वचन हो लाटे के वचन हो लाटे के वचन हो लाटे के वचन नाय दे उदासीन नाही दे उदासीन हो येथे उपकारासाठी हो येथे उपकारासाठी. लटिके
वचन. तर महाराज देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा. बुजगावणे म्हणताना इकडं कशाला कुठं असतं ते, शेतामध्ये. कशाच्या? आमच्याकडे मिरची शेतात असतं, तुमच्याकडे ज्वारीच्या शेतामध्ये बुजगावणं. काय बुजगावण्याची गंमत आहे ना, संत देहाला बुजगावणंच समजतात. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षणाशी भासत असते. बरं बुजगावणं असं असतं का कसं असतं तुमच्याकडे, कसं काय? हा, एक गंमत आहे बाबा बुजगावण्याची. ते असं बी नसतं, ते असं बी नसतं, ते असं बी नसतं, ते असंच असतं. ते असं कोण असतं माहिती आहे का? ते सांगतो कोणाला बी तू इकडे ज्वारी घेऊन जाय का इकडे घेऊन जा, आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण मालकाचा महा काही संबंध नाही. माझा मालक गावाला गेला म्हणून मला इथं उभा केला, तो सगळा माल नेला, महा काय बापाचा गेला त्याला काय. तसं देहाचा नाचण्याचा काही संबंध नाहीये, म्हणून ते देहावर उदास असतात. आणि त्यांचं बोलणं वागणं चालणं कसं असतं हे बघा. 10:15 वाजले, आता 10:30 पर्यंत, कारण उद्या माझे 2 कीर्तन आहे. सकाळचं कीर्तन आहे सोड्याला आणि संध्याकाळचं कीर्तन संजय महाराज सावखेडकर खानदेशमध्ये. त्याच्यामुळे मी पण जास्त वेळ घेणार नाही. 8:30ला चालू झालं होतं आणि सगळे माणसं आपलेच आहेत सगळे, नाही का, काही प्रॉब्लेम नाही आहे. बोर झाले का तुम्ही? नाही, पण मग आता एवढंच असतं ते. आणि हो, ते कसे असतात, अभंगाचं शेवटचं चरण. मधुरावाणी ओठे, मधुरावाणी ओठे, मधुरावाणी ओठे, मधुरावाणी ओठे. मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी हे तुका म्हणे वाव पोटे, तुका म्हणे वाव पोटे, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. हो, अरे त्यांचं बोलणं कसं असतं, मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटे. त्यांचं बोलणं मधुर असतं, पण काही लोकांचं बोलणं मधुर असतं पण आतून मधुरच असतील सांगता येत नाही. काही लोक महाराज वरून बोलायला लय गोड, पण मधातलं खोड असते त्यांच्या. ते असे तोंडावर कधी भेटलं ना काय माऊली कसं काय चाललं, खरंच तुमचा स्वभाव आहे काय, तुम्ही शून्यातून विश्व उभं केलं, तुम्ही माऊली म्हणजे माऊलीच आहे, पुढे गेले ना पुढे काय ते काय खरं ते. या अशा वृत्तीची लोक नाही पाहिजे महाराज. बोलणं बी तसं आणि त्यांचं अंतकरण सुद्धा तसंच असतं पवित्र. माणूस जसा वरून आहे ना बोलणं चालणं तसं आत पाहिजे. काही लोक वरून बाबा, आता आमची एकदम गरिबीची परिस्थिती, माझी आई मला दूध आणायला सांगायची लहानपणी, लय आनंद होता तेव्हा. दूध जर सांगितलं लहानपणी आला आईनं तर काय करायचो आपण, 4 असं आटण्याचं राहून दादा, मग ते आपण त्या ग्लासामध्ये किंवा तांब्यात टाकायचं, ते टाळा वाजवत जायचं. कोणी खेळला हा खेळ आणि असा आनंद होता. मग माझी आई मला सांगायची, भाऊ ज्ञानू दूध घेऊन ये बरं. मग ते आमच्या गल्लीत ते दूध येते पहिले. मग ते आमच्या गल्लीत ते दूध आणायला गेलो मी. ते एक म्हातारं बसलं होतं, त्याने असं विचारलं मला, कोण आहे? म्हणलं मी बाबा माळ करायचं पोरगं. कसा आलता बेटा? म्हणलं बाबा दुधाला आलो होतो, सकाळी दुधाला आलो होतो. तोंड धुतलं बेटा? म्हटलं नाही बाबा. काय बेटा तोंड धुतलं असतं, चहा नाश्ता घेतला मग? माझ्या पक्क ध्यानात बसलं ते. म्हणलं काय गोड बोलतं म्हातारं. म्हणलं उद्या, त्याला काय लागतं. आता त्या श्रीमंताच्या घरचा चहा, घरच्या म्हशी त्याच्या एकदम गोल्डन दुधाचा चहा, म्हटलं आपल्या घरचा असा काळ्या पाण्याचा चहा नाही का, त्या चारण्याच्या दुधामध्ये आमचं पुरं घर होई, सापडी पण ते दूध त्याच्यात. मग मला ती खुमखुमीच माझ्या डोक्यात, याच्या घरचं चहा प्यायचा आपल्याला उद्या. मी मुद्दाम घरून लगेच सगळं आंघोळ बिंगुळ करून गेलो पाहिटच, आणि मुद्दाम म्हाताऱ्याच्या पुढे गेलो. म्हाताऱ्यानं पुन्हा विचारलं कोण आहे? म्हटलं मी बाबा माळकऱ्याचं पोरगं. अरे ज्ञानेश्वर आहे का बेटा? म्हटलं हो बाबा. अरे वा, तोंडगीन धुतलं बाळा? म्हटलं जमलं. म्हणलं हो बाबा, असंच राहत जा बेटा निर्मळ चिरमळ. काय म्हातारडे म्हणजे
बोलणं मोठं गोड, पण आतून नाही तो गोड, आतून तर मोठी खोड होती. तसं काही संतांचं तसं नाही, त्यांचं वरूनही बोलणं गोड. बाबांनी मला फोन केला, ज्ञानू माऊली म्हणते बाबा मला तारीख घेता का? हो बाबा, पण पैशाचं बजेट कसं राहील? महाराज मला 27 वर्ष झाले कीर्तन करायला लागून. आता मी बोललो तुम्हाला पत्त्यात 2 एकर जमीन विकली मी, पण त्याच्यानंतर कीर्तन करायला लागल्यानंतर माझी जमीन गेली. पण आत्तापर्यंत माझ्या जीवनात मी कीर्तनाचा ठराव नाही केला महाराज, आणि ती बुद्धी मला भगवंतांना देऊ पण नाही शेवटच्या क्षणापर्यंत, नाही का. चटके खूप बसू लागले. वास्तविक पाहता खूप खर्च आहे आमच्या घरचा. माझ्या घरी दररोज 100-200 लोक चहा घेऊन जातात, आणि दररोज त्या ठिकाणी 5-50 लोक त्या ठिकाणी जेवायला. ते व्यसनमुक्ती केंद्र आहे, ते एक पेशंट सोडायला आले की 4-5 जण सोबत असतात, नाही का. परंतु त्या ठिकाणी बाबाच्या बोलण्यामुळे बाबाला म्हणलं, बाबा तुम्ही जसं वाटीला असाल तसं जाईन मी. कारण महाराज एक सांगू का, तुमच्या गावाचं हे सगळ्यात मोठं वैभव आहे महाराज. एवढं सोपं नाही आहे गावात संत जन्माला येणं, आणि गावामध्ये संत त्या ठिकाणी प्राप्त होणं, हे त्या गावाचं लय मोठं भाग्य असतं. पण ते मिळणं फार मोठं गरजेचं असतं महाराज, कळणंही गरजेचं असतं. मी एक भाग्यवान आहे त्यातला, की माझ्या गावातली भीमजयंतीसुद्धा माझ्याशिवाय होत नाही, हे माझं भाग्य त्या ठिकाणी मी म्हणेल, नाही का. भीमजयंती असेल, शिवजयंती असेल, अण्णाभाऊ साठे जयंती असेल, माणूस आहे, सर्वांनी प्रेमानं त्या ठिकाणी वागावं. तसं आमच्या गावातल्या मुस्लिम समाजाच्या एक दिदी आमच्या गावात दिलेल्या इथल्या, नाही का, दादांनी मला सगळा परिचय त्या ठिकाणी सांगितला. आणि म्हणून सर्वांशी मिळून मिसळून प्रेमानं वागा. एक दिवस आपल्याला सोडून जायचं आहे, आणि व्यसनमुक्त जीवन जगा. 2च मिनटं व्यसनाबद्दल बोलतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. आज खूप आनंद वाटला मला. सावे महाराज लय दिवसानंतर भेटले मला, तसेच दिसत्या. आणि ही सगळी मंडळी आमचे महाराज, परत आमचे आत्ता आलेले संजयजी महाराज, ते पण कीर्तनकार आहेत. अशी सगळी मंडळी या ठिकाणी. कृष्णाचा सकाळपासून फोन चालू आहे, तो बी फार गोड बोलतो. आजी बाबावर गेला, आणि नाही का, आणि खूप चांगलं वातावरण या ठिकाणी आहे. व्यसनातून अलिप्त राहा. आणि महाराज तुम्ही भाग्यवान आहे की पंढरीचा पांडुरंग साक्षात तुमच्या गावात वास आहे, त्याचा असा अलौकिक सौंदर्य या ठिकाणी लाभलेलं हे गाव आहे. पण टिकवणं आपल्या हातात आहे. 2च मिनटं तुमचे घेतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. तत्पूर्वी मोठ्या प्रेमानं सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई जय 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 ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई पुंडरीक वरदान धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संसार जर धन्यतेचा करायचा असेल परोपकार करा. आणि शेवटी जाताना एक सांगून जाईल की व्यसनमुक्त जीवन जगा. आज सगळ्यात जास्त व्यसन त्या ठिकाणी जास्त असेल महाराज, ते आमच्या हिंदू धर्मामध्ये कीड लागलेली व्यसनाची. जवळजवळ 27 वर्षापासून मी व्यसनमुक्तीचं कार्य या कीर्तनाच्या माध्यमातून करतो, कथा कीर्तनाच्या माध्यमातून. मला कोणीतरी प्रश्न विचारला आता की माऊली तुम्हाला व्यसनमुक्तीचा छंद का लागला? त्याच्या पाठीमागं कारण घडलं महाराज. माझ्या मावस बहिणीची चुलत बहीण, त्यावेळेस मोबाईल वगैरे काही नव्हते, आणि दोघं पती पत्नी फार मोठ्या कंपनीमध्ये ते कामाला होते. त्या टायमात त्यांचा 40-42 हजार रुपये पगार होता. परंतु परिवारामध्ये संशय नावाचा बिमारी घुसली ना, की चांगल्या चांगल्या परिवाराचा सत्यानाश व्हायला वेळ लागत नाही. लक्षात घ्या, प्रेमाचं दुसरं नाव विश्वास आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. पण दोघांचं एकमेकाविषयी त्या ठिकाणी मन पांगले. एक सुंदर मुलगी त्या ठिकाणी त्यांना झाली, सुंदर मुलगी. आणि ती मुलगी इतकी दिसायला सुंदर, आता ती मुलगी इंजिनियर झाली. आणि इतकी बिमारी खराब आहे तुम्हाला सांगतो. काही लोकांच्या डोक्यामध्ये पत्नीविषयी संशय घुसला ना, की तिनं असतं बाहेर नुसतं डोकावून जरी पाहिलं ना, तर बाहेर येऊन पाहतात इथून कोणी गेलं का. इतक्या खालच्या विचाराची माणसं असतात, हे लक्षात घ्या. मला सांगा, हसून खेळून तरी प्रपंच करायचं आहे आणि रडून तरी प्रपंच करायचा आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही हसून खेळूनच जर राहिलात प्रपंचामध्ये, तर जीवनामध्ये एक प्रकारचा वेगळा आनंद येईल. तो नेहमी म्हणायचा नाही का, तू अशीच आहे, तू तशीच आहे. नेहमी खटके उडायचे. एक दिवस रात्रीचे 9-9:15 वाजले. नेहमीचे ज्या घरात भांडणं झाले दादा, त्या घरामध्ये कोणी कधी येत नसतं. 9-9:15 वाजले रात्रीचे, आणि तो तिला शिव्या देऊ लागला. तुला मी मारून टाकील, जाळून टाकील. ते म्हणले तुम्हाला काय करायचं ते करा,
परंतु त्या ठिकाणी तुम्ही विनाकारण मला असं बोलू नका. शेवटी त्यांनी पांढरं रॉकेल होते बघा त्या टायमामध्ये, ते रॉकेल तिच्या अंगावर ओतलं. दोघंच नवरा बायको घरामध्ये आणि चिमुकली लेक आहे, ती पोरगी बालवाडीमध्ये असेल कदाचित त्यावेळेस. आणि त्यांनी रॉकेल टाकलं आणि मागचा पुढचा विचार न करता त्या ठिकाणी तिला पेटवलं. पेटल्यानंतर तिनं भडकली ती. तेवढ्यात त्या आवाजानं ती लेकरू उठलं. तिनं पाहिलं की आपली आई पेटलेली आहे. रात्रीचे 10, 9:30, पावणे 10 वाजले असतील. तिनं काय करावं कळत नव्हतं. मम्मी मम्मी करत त्या ठिकाणी आईकडं कसं जावं. तिला वाटलं माझी लेक त्या ठिकाणी मरल नाही का. माझ्याकडं आली तर सांगितलं बेटा तू येऊ नको माझ्याकडं, माय तू आता राहाय असं म्हटलं. बाहेर आली, कोणीतरी लोक आले, तिला विझवलं त्या ठिकाणी. आणि विझवलं नाही 60-70% त्या ठिकाणी ती भाजली होती, जास्त भाजली होती. आणि तिला दवाखान्यात नेलं संभाजीनगर औरंगाबादच्या घाटीमध्ये. एक सांगू का दादा, तुम्ही मंदिरात जायलाच पाहिजे, पण तुम्ही मंदिरात नाही गेले एक वेळेला तरी चालेल, पण 2-3 ठिकाणी अवश्य भेटी द्या. एक स्मशानभूमीमध्ये, एक दवाखान्यामध्ये, एक जेलमध्ये आणि एक वृद्धाश्रमामध्ये. या 4 ठिकाणी तुम्हाला नक्की बोध मिळेल की जीवनामध्ये कसं त्या ठिकाणी वागायला पाहिजे. म्हणून वृद्धाश्रमात हे कळतं की ज्याच्या लेकरांनी त्याची दहीन केली त्यांच्या लेकरांनी त्यांचे काय हाल आहे, मुलांना चांगलं वळण लावावं. जेलमध्ये गेल्यानंतर कळतं की त्या ठिकाणी हे लोकांचं जीवन किती पारतंत्र्यात आहे. आणि दवाखान्यात गेल्यानंतर कळतं की देवाने मला किती सुखात त्या ठिकाणी ठेवलं. स्मशानात गेल्यानंतर कळतं एक दिवस मला इथं यायचं आहे, इथं नक्की भेटी द्या. हे ऊर्जा स्रोत आहे जीवनातले. त्या ठिकाणी तिला घाटीच्या दवाखान्यामध्ये नेलं. आणि घाटीच्या दवाखान्यात नेल्यानंतर तिनं त्या ठिकाणी, मी नेमकंच कीर्तन करायला लागलो होतो त्यावेळेला, तिला त्या ठिकाणी सांगितलं, शिकलेली होती ती, ग्रॅज्युएशन झालेलं होतं तिचं. तेवढ्यात तिनं सांगितलं माझी इच्छा आहे की एकदा ज्ञानेश्वर दादाला मला बोलायचं आहे, एकदा ज्ञान दादाला भेटायला घेऊन येणार. कारण मावशीकडे गेल्यानंतर ते आम्ही लहानपणी खेळायचो, बहीणच लागायची ती, पण माऊस बहिणीची चुलत बहीण म्हटल्यानंतर ती माझी पण बहीणच आहे. लहानपणी बरोबर खेळलो, बरोबर त्या ठिकाणी राहिलो. त्याच्यापेक्षा मी थोडा मोठा. आणि मला ज्ञानदादाला भेटायचं आहे आणि मला माझ्या लेकीला एकदा भेटायचं आहे. कारण मी आता, मला नाही वाटत मी राहील म्हणून, मी जगेल म्हणून. नंतर आम्ही तिथं गेलो महाराज. योगायोग तिची मुलगीसुद्धा त्या दिवशी तिथं आणली. ती मुलगी म्हणायची मला एकदा माझ्या माईला मिठी मारायची आहे, मला एकदा माझ्या आईला भेटायचं आहे. पण त्या ठिकाणी आता ती भेटू शकत नव्हतीच, कारण तिची सगळी अवघड परिस्थिती होती. नंतर मी तिथं गेलो, तिनं मला पाहिलं आणि तिनं मला सांगितलं, दादा तू कीर्तनं करतो ना, तू देवधर्म तर लोकायला सांग. माझा नवरा खूप प्रेम करायचा माझ्यावर, परंतु दारू पिला की तो भूत बनायचा. दारू पिल्यानंतर त्याच्या मनात माझ्याविषयी संशय निर्माण व्हायचे, तसा तो मला खूप प्रेमानं वागवायचा. म्हणून दादा तुला एक गोष्ट सांगते म्हणली, तू कीर्तन तर कर, पण शेवटी किमान 10 मिनटं तरी व्यसनाबद्दल बोलत जाय. निदान माझ्यासारख्या असंख्य बहिणी त्यातून वाचतील. ती प्रेरणा मला त्याच्यातून मिळाली. तेव्हापासून मी हेच काम करतो. हजारो लोकांचे संसार आज त्या ठिकाणी उभे राहिले महाराज. मी काही फार मोठा कीर्तनकार नाही आहे, मला काही येत नाही. आता उद्याची जी कीर्तनकार आहे तुमच्याकडं फार मोठी असते बरं का, तुम्ही जरूर त्या ठिकाणी भोजेकर महाराज सगळे आम्ही मित्रमंडळ त्या ठिकाणी. आणि बाबाच्या प्रेमापोटी यांनी सर्वांनी हाव म्हटलं, तरी 15-20 हजार शिवाय येत नाही आहे माणसं. पण बाबाच्या प्रेमापोटी त्या ठिकाणी हो म्हटलं त्यांनी नाही का. आणि परिस्थिती त्या ठिकाणी अशी आहे की मी साधा भोळा माणूस आहे, मला काही येत नाही. मी शाळाही माझी जास्त झालेली नाही आहे, परंतु मला यात बरंच यश आलं. अनेक संसार त्या ठिकाणी आज उभे राहू लागले आणि मला याच्याशिवाय माझ्या जीवनात काही करायचं नाही. मागच्या वर्षी माझा फार मोठा अपघात झाला. माझ्या कानातून रक्ताचे बुडबुडे आले होते. डॉक्टरांनी सांगितलं 24 तासामध्ये हा माणूस मरेल आणि कदाचित 24 तासात वाचला तर हा कामाचा राहणार नाही, याची मेमोरी पूर्ण हँग होऊन जाईल. पण माझ्या भगवंताने मला कोमाच्या बाहेर काढलं आणि जसंच्या तसंच त्या ठिकाणी ठेवलं. तर राहिलेलं आयुष्य फक्त आणि फक्त व्यसनी लोकांसाठी खर्ची घालायचं, बाकी काही करायचं नाही जिंदगीमध्ये. खूप आनंद येतो जेव्हा माझ्या मायबहिणी येतात की माऊली 12 महिने झाले माझ्या नवऱ्याला दारू सोडायला, आम्ही आनंदात जीवन जगतोय. तो एक वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळतो. म्हणून तुम्हाला एक जाताना एक विनंती करून जाईल, एक मी काही ठराव करून नाही आलो. बाबा जशी वाटी लावतील मी तसा निघून जाईल, पण एक भीक तुम्हाला मागून जाईल की तुम्ही व्यसनातून आलिप्त जीवन जगा, व्यसनमुक्त त्या ठिकाणी व्हा. एवढाच संदेश या कीर्तनाच्या माध्यमातून देतो. बोलता बोलता 2.5 घंटे कीर्तन झालं नाही का, जवळजवळ 2.25 तास तरी झालेच आपले. मला या ठिकाणी तुम्ही बोलावलं नाही का. वास्तविक पाहता 2-3 माझं कीर्तन तुमच्या गावामध्ये आहे. तुम्ही खूप भाग्यवान माणसं त्या ठिकाणी आहात. सर्वांनी या कार्यक्रमाचा असाच लाभ घ्या. श्रीमद भागवताला त्या ठिकाणी उपस्थित राहत जा. माझ्याबरोबर आलेले लहाने बाबा खूप श्रीमंत परिवारातले बाबा आहेत, पण त्या ठिकाणी छंद लागला नाही का. आमच्याकडं आले 7-8 दिवस त्या ठिकाणी मस्त आनंद घेतला. आता माऊली राहिलेलं आयुष्य त्या ठिकाणी कथा कीर्तनामध्ये समर्पित करायचं, दुसऱ्याला मदत करण्याची त्या ठिकाणी वृत्ती आहे. ते वामनराव लहाने बाबा माझ्याबरोबर आले, आमचे चंदू भैया.
सर्वांना त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. माझ्याकडून बोलताना पुन्हा काही चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. ही सगळी महाराज मंडळी माझी प्रेमाची मला आज भेटली, खूप खूप बरं वाटलं. आणि जाताना एक पुन्हा शेवटचा संदेश देतो. जाम से जाम पीते हो सुबह होते ही उतर जाएगी, शराब पी हरी नाम की तेरी जिंदगी सुधर जाएगी. भगवंताच्या नामचिंतनाची दारू प्या. आणि कोणी जर कट्टर पिणारा असेल तर आमच्याकडे त्या ठिकाणी आणून घाला. 10 दिवस आम्ही त्या ठिकाणी ठेवतो ते व्यसनमुक्ती केंद्रामध्ये. आणि तिथला व्यवहार माझ्या हातात नाही, माझ्या परिवाराचा व्यवहार वेगळा, तिथला तो व्यवहारही मी गावकऱ्याच्या हवाला करून दिलेला आहे. तिथली दानपेटीची चाबीसुद्धा आम्ही गावकऱ्याच्या हवाला केली नाही का. आणि म्हणून त्या ठिकाणी तिथला व्यवहार तिथंच आहे. पण कोणी जर कट्टर पिणार असेल त्याला त्या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी आणून घाला नाही का. माझा दावा नाही दारू सुटते म्हणून, परंतु अनेकाचे संसार आज त्या ठिकाणी उभे राहिले. जगात दारूला कुठलंच औषध नाही, तुम्हाला सांगतो मी. त्याचं मन परिवर्तन करणे हे सगळ्यात मोठं दारूला त्या ठिकाणी औषध आहे. एवढाच संदेश या ठिकाणी देतो. आणि ज्याच्या घरी पिण्याचं व्यसन आहे का त्यांनी जाताना आमच्या ड्रायव्हरकडून कार्ड घेऊन जा नाही का. त्याच्यावर फोन नंबर त्या ठिकाणी सगळे नियम अटी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. कोणीसुद्धा उठायचा प्रयत्न करू नये. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, गण गण गणात बोलते.